शिवकृपा मिल्क सेंटरचे चेअरमन संदीप उर्फ पप्पू शेठ फराटे यांना जिल्हास्तरीय आदर्श उद्योजकता पुरस्कार जाहीर। मांडवगड फराटा येथील शिवकृपा मिल्क सेंटरचे संस्थापक चेअरमन संदीप उर्फ पप्पू शेठ फराटे यांना त्यांच्या उद्योजकीय, सामाजिक आणि शेतकरी हिताच्या कार्याची दखल घेत जिल्हास्तरीय आदर्श उद्योजकता पुरस्कार जाहीर झाला आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आईच्या कष्टातून उभा राहिलेला दुग्ध व्यवसाय आज अनेक शेतकरी, मजूर आणि दूध उत्पादकांसाठी आधारवड ठरला आहे। पप्पू शेठ फराटे यांनी पंचक्रोशीतील दूध उत्पादकांना जर्सी गाई म्हशी पुरवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले। त्यांच्या माध्यमातून दररोज सुमारे 13,000 लिटर दूध संकलन होत असून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे। याशिवाय कन्यादान योजना, कोरोना काळात विमा पॉलिसी मदत, वृक्ष संवर्धनासाठी 300 फळझाडांचे मोफत वाटप, तसेच गोकुळ नगर येथे गेल्या 5 वर्षांपासून मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांतून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। क्षेत्र खरेदी करायसाठी आपण 30 लाख रुपये लावू शकतो। तसंच जर आपण एक गाय खरेदी करायसाठी जर 30 लाख रुपये लावले तर तो महिन्याला 2-3 लाख रुपये नफा कमवू शकतो। तसं त्या 1 एकर शेतीतून कमवू शकत नाही। तर शेतकऱ्यांनी भरपूर शेतकऱ्यांनी व्यवसाय द्यावा ही सर्वप्रथम इच्छा आहे शिवकृपा मिल्क सेंटर मार्फत। शिवकृपा मिल्क सेंटर हे जे दूध डेअरी आहे यांच्या मार्फत तुम्हाला जे गाय प्राणी पुरवल्यात दुधासाठी एक शेतीला जोडधंदा म्हणून, तर तुम्हाला त्याचा काय कसा फायदा झाला काय थोडं काय तुम्ही सांगू शकाल का? नाही, पहिला आम्ही गाय धंदा करू, त्यातून 8 गाय होती, हळूहळू एक म्हैस घेतली घरी आणि त्यानंतर मग शिवकृपा डेअरीतून त्यांनी एक म्हशीची गाडी दिली आणि तिथून पुढं जे चालू झालं दूध 10 लिटरपासून जे चालू झालं, आज मी 200 लिटर दूध आहे थोडक्यात। कारण हे सहकार्य हे 1 लाखापर्यंत आधी म्हशीचं होतं, आज त्यांनी जवळ 16-17 लाखाची गाडी दिली। तिथून पुढं जे चालू झालं ते आज जवळजवळ 26 म्हशी माझ्याकडे, आज 250-300 लिटर काट आहे। हे कोणामुळे झालं? हे आमचे चेअरमन संदीप फराटे यांच्यामुळे झालं। शिवकृपा मिल्क सेंटर ह्या मार्फत तुम्ही जेव्हा दूध देता त्यावेळेस गायांना जे खाद्य आहे ते खाद्य तुम्हाला कुठून भेटतं आणि कोणत्या प्रकारचं खाद्य आहे? आमच्याकडे मका गोळी, समृद्धी, गापाची गोळी, खरकी, घाटसावळी, चुनी गायच्या, जर्दा चुनी, गाभण गायसाठी 2-3 जातीचं खाद्य, कालवडींसाठी 2-3 जातीचं खाद्य, सर्व प्रकारचं खाद्य आमच्या डेअरीमार्फत आम्ही देतो। त्याचा तुम्हाला काही फायदा झालाय का? गावड्यांना तसा भरपूर फायदा झालाय, दूध वाढतंय खाद्य चांगल्या प्रकारात असल्यामुळे। म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी तुमच्या गायांसाठी दुधासाठी जे खाद्य मिळतं तुम्हाला इकडे तिकडे फिरावं लागत नाही, एका ठिकाणी तुम्हाला भेटतं। सर्व खाद्य आमच्या डेअरी मार्फत गावड्यांना जागेवर मिळतं, त्याचा तुम्हाला फायदा होतोच। हा। आपण पाहू शकतो की जे दूध आहे ते दूध कशा प्रकारे ते डेअरीमध्ये शेतकरी लोक आणतात आणि कशा प्रकारे ते दूध ते गोळा करतात। आपण त्या कामगाराविषयी आपण जाणून घेऊया। आलेल्या शेतकऱ्यांना दूध देतो, आल्यानंतर गोळीची लागतो, नंतर इकडे आम्ही दूध बघतो रमचाईमध्ये, दूध बघल्यानंतर दूध टाकीमध्ये जातं, टाकीमध्ये गेल्यानंतर आम्ही पुढे प्रकारे दूध बघतो।